तर मित्रांनो, IPL 2024च्या पूर्वी मुंबई इंडियन्स संघाने पाहिले तर हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्स संघातून आपल्या संघात ट्रेड करत विकत घेतले आणि त्यानंतरून मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद हे रोहित शर्माकडून काढून हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले. तर तेव्हा पाहिलं तर मग रोहित आणि हार्दिक यांच्यातील मतभेदाच्या बातम्यांना वेग आला होता. पण आता अशात एका रिपोर्टमध्ये एक मोठा खुलासा झालाय की आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघात खुश नाही आणि या सीझनच्या शेवटी हा सीझन संपल्यानंतर तो MI फ्रँचायझी सोडू शकतो. मग अशात आता रोहित शर्मा खरंच मुंबई इंडियन्स संघ पुढच्या वर्षी सोडणार का? आणि तसेच सूर्यकुमार यादवबद्दल सुद्धा महत्त्वाची अपडेट ही समोर येते. मग अशात तो मुंबई इंडियन्स संघासोबत केव्हा जोडणार आहे आणि या व्यतिरिक्त मग रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन्सी मुंबई इंडियन्स संघ देणार का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग सर्वात आधी मुंबई इंडियन्स संघाला रोहित शर्मा सोडणार का? नेमका रिपोर्ट काय आपण याबद्दल बोललो. तर खरं तर News24 मधील एका रिपोर्टनुसार रोहित शर्मा चालू IPL सीझननंतर MI फ्रँचायझी सोडू शकतो. खरं तर हार्दिक पांड्याच्या कर्णधार पदावर रोहित अजिबात खुश नसल्याचं बोललं जाते. तर रोहितला हार्दिकचे कर्णधारपद अजिबात आवडलेलं नाही या मतभेदाचे मुख्य कारण असल्याचं सुद्धा या रिपोर्टमध्ये समोर येते. तर हे दोन्ही खेळाडू पाहिले तर संघाचे वरिष्ठ सदस्य आहेत. मात्र मैदानावरील अनेक निर्णयांवर दोघांची एकमत न झाल्यामुळे याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर हा पाहायला मिळतो. तर त्यांच्या सुरू असलेल्या वादामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरणावर सुद्धा विपरीत परिणाम हा होतोय असं काही रिपोर्टमध्ये सांगितले जाते. आणि त्यामुळे असं काही रिपोर्ट समोर येते की आता मग रोहित शर्मा या सीझन नंतरून पुढील वर्षी आपल्याला मुंबई इंडियन्स संघ सोडताना दिसू शकतो. पण मग अशात आता मुंबई इंडियन्स संघ सलग 3 पराभवानंतर रोहित शर्माकडे पुन्हा कॅप्टन्सी देऊ शकतो का याबद्दल बोललो. तर खरं तर मुंबई इंडियन्स संघ पाहिला तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 3 सामने आतापर्यंत खेळले पण एकही सामना त्यांना जिंकता आला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ पाहिला तर IPL मध्ये असा एकमेव संघ आहे ज्यांना एकही विजय सध्या तरी मिळवता आलेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर नामुष्कीची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधार बदलणार का हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तर याबद्दल सुद्धा एक महत्त्वाची अपडेट ही समोर येते ज्यात खरं तर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी यांनी याबद्दल सांगितलं की मुंबई इंडियन्सचा संघ हा बोलण्यात जास्त वेळ घालवेल असे मला वाटत नाही. आत्तापर्यंतच्या IPL मध्ये मुंबई इंडियन्सचे 3 सामने झालेत आणि 3ही सामन्यात त्यांना पराभव हा पत्करावा लागलेला आहे. त्यामुळेच मुंबईच्या संघावर सर्व सामन्यात पराभूत होण्याची नामुष्की उडवलेली आहे. कारण आत्तापर्यंतच्या IPL मध्ये एकही गुण न मिळवणारा संघ मुंबई इंडियन्सचा ठरलेला आहे. त्यामुळे जेवढे मी मुंबई इंडियन्स संघाच्या मालकांना ओळखतो त्यावरून एक गोष्ट मी सांगू शकतो की ते जास्त वेळ कर्णधार बदलण्यासाठी घेणार नाहीत. एकीकडे 5 विजेतेपद मिळवून देणारा रोहित शर्मा आहे तर दुसरीकडे 3 सामन्यात पराभूत झालेला हार्दिक पांड्या. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा संघ लवकरच कर्णधार पदाचा निर्णय हा घेईल आणि रोहित शर्माकडे पुन्हा नेतृत्व सोपवण्यात येईल असं मला वाटते. असं काही भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी यांनी विधान केले. त्यामुळेच त्यांच्या अनुभवानुसार रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा कॅप्टन्सी देऊ शकतो. ज्यात खरं तर मुंबई इंडियन्स संघाच्या आत्तापर्यंतच्या IPL स्पर्धांमध्ये 5 वेळ विजेतेपद त्यांनी पटकावले. ज्यात मुंबईचं कर्णधारपद रोहित शर्माकडे आल्यानंतर 2013च्या स्पर्धेत पहिले विजेतेपद पटकावलं गेलं. ज्यानंतरून रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने पुढच्या काळात 2015, 2017, 2019, 2020 अशा 4 वर्षांमध्ये विजेतेपद हे पटकावलं होतं. तर 2021 ते 23 या IPL मध्ये मात्र मुंबईला लौकिकाला साजेशी कामगिरी ही करता आली नव्हती. त्यामुळेच मुंबई इंडियन्स संघाची टीम मॅनेजमेंटने भविष्याचा विचार करत हार्दिक पांड्याला संघात परत घेतलं आणि तसेच रोहित शर्माऐवजी त्याचं कर्णधारपद काढून ते हार्दिक पांड्याकडे सोपवलं होतं. पण आता तसं पाहिलं तर हार्दिक पांड्या कॅप्टन्सीच्या बाबतीत खूपच आपल्याला अयशस्वी होताना दिसतोय. ज्यामुळे सलग 3 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. आणि त्यामुळेच आता जर मुंबई इंडियन्स संघाला पुन्हा कमबॅक हा करायचा असेल तर रोहित शर्मा हाच त्यांच्यासमोर पर्याय आहे ज्याच्याकडे कॅप्टन्सी ते देऊ शकतात. तर दुसरीकडे News24 यांच्याच एका रिपोर्टनुसार रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवण्याचा विचार केला जातोय. मात्र या मोठ्या निर्णयापूर्वी हार्दिक पांड्याला आणखीन 2 संधी दिली जाऊ शकतात. पण अशा अफवांना वेग येण्याची ही पहिलीच वेळ नाही. कारण यापूर्वी पाहिलं तर यापूर्वीसुद्धा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने जेव्हा सलग 2 सामने सुरुवातीची गमावले तेव्हा असंच म्हटलं जात होतं की रोहित शर्माकडे कॅप्टन्सी सोपवली जाऊ शकते. परंतु तसं झालं नाही.
आणि तिसऱ्या सामन्यात सुद्धा हार्दिक पांड्याच कर्णधार पाहायला मिळाला होता. त्यामुळेच या रिपोर्टनुसार रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपद मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. आणि हेच कारण आहे की आता मग रोहित शर्मा पुढील सीझन नंतर संघ सोडू शकतो असं म्हटलं जाते. पण आता अशात मग पराभवाची हॅट्रिक करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी एक मोठी अपडेट सुद्धा समोर येते, ज्यात खरं तर जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा T20 फलंदाज सूर्यकुमार यादवची कमबॅकची तारीख ही कन्फर्म झालेली आहे. तर मग अशात सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघात केव्हा कमबॅक करेल याबद्दल बोललो तर खरं तर राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने त्याला फिट घोषित केलं असून तो लवकरच या सीझनमधील पहिला सामना हा खेळताना दिसणार आहे. तर सूर्यकुमार यादवने पाहिलं तर NCAमध्ये जवळपास प्रत्येक प्रकारची फिटनेस टेस्ट ही पास केली. त्यामुळे मग आता त्याच्या कमबॅकमुळे मुंबईची बॅटिंग ऑर्डर ही बळकट होईल. तर सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबद्दल बोललो तर खरं तर काल 3 एप्रिलला त्याच्याबद्दल ही माहिती समोर आली, ज्यात खरं तर आज सूर्यकुमारची आणखीन एक टेस्ट ही झालेली आहे. त्यामध्ये सूर्यकुमार यादव पूर्णपणे फिट असून तो उद्याच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे 7 एप्रिलला दिल्ली कॅपिटल विरुद्ध सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव खेळू शकतो. तर सूर्यकुमारने आपला अखेरचा सामना पाहिला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 सिरीजमध्ये खेळला होता आणि तेव्हाच त्याला इंजुरी झाली होती, ज्याचमुळे बराच काळ तो क्रिकेटपासून दूर राहिला होता. पण अशात तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघात कमबॅक करणार आहे, ज्यामुळे खरं तर मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन हार्दिक पांड्या याचं देखील सूर्यकुमार यादवच्या कमबॅकमुळे टेन्शन मिटू शकतं. खरं तर सूर्यकुमार यादव पाहिला तर मुंबई इंडियन्सकडून 4थ्या किंवा 5व्या स्थानावर बॅटिंग करतो. तर तो संघात नसल्याने हार्दिक पांड्याला टॉप ऑर्डरवर फलंदाजीला यावं लागत होतं. आता ती समस्या दूर होऊ शकते. तर मग अशात आता सूर्यकुमार यादव सारखा मिस्टर 360 अशी ओळख असलेला हुकमी एक्का संघात परतल्यामुळे मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल विरुद्धच्या सामन्यात मॅचमध्ये पहिला विजय मिळवणार का हे पाहण्यासारखं आहे, ज्यात खरं तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाला आतापर्यंत एकही विजय हा नोंदवता आला नाही, ज्यामुळे तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असून पॉईंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स संघ हा 10व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. तर मुंबई हा एकमेव संघ आहे ज्याला अद्याप एकही विजय नोंदवता आलेला नाहीये. तर मग अशात यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटते? रोहित शर्माला मुंबई इंडियन्स संघाने पुन्हा एकदा कॅप्टन्सीपद द्यावं का ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय CL T20 लीग ही पुन्हा एकदा 10 वर्षांनी परत येते यावर चर्चा ही सुरू आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.